तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद तालुक्यातील सुलज येथे 60 फूट खोल विहिरीत पडलेल्या सापाला पकडून सर्पमित्र शरद जाधव यांनी सदर सापाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिला आहे। सुलज येथील सचिन टापरे यांच्या शेतात विहिरीचे खोलीकरण सुरू असताना एक साप आढळून आला। विहिरीचे खोदकाम करणाऱ्या मजुरांनी प्रसंगावधान राखून या संदर्भात जळगाव जामोद येथील प्रसिद्ध सर्पमित्र शरद जाधव यांना घटनास्थळी पाचारण केले। दरम्यान सर्पमित्र शरद जाधव आणि दीप जाधव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत या खोल विहिरीत पडलेल्या सापाला पकडून त्याला नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडून दिले आहे। MCN न्यूज मराठी करिता दिलीप इंगळे, सुलज। नमस्कार। तर बघा, आता हा आम्ही 50 फूट विहिरीतून हा साप काढलेला आहे। हा साप दिवड जातीचा आहे। हा पूर्णतः बिनविषारी आहे, पण काही लोकांना माहिती नसल्यामुळे, सापाविषयी माहिती नसल्यामुळे, भीती असल्यामुळे सापाचे प्राण जातो। साप हा शीत प्राणी असल्यामुळे हा रात्रीच्या टायमाला आपले भक्ष्य शोधण्याकरता बाहेर निघतो। तर त्यावेळेस अशा प्लेन विहिरीमध्ये जाऊन पडतो आणि त्यावेळेस मजूर लोकांची फार फसते की काम कसं करायचं। त्यावेळेस सर्पमित्र फोन करून बोलवतात आणि सर्पमित्रांना जीवावर रिस्क घेऊन त्या सापाला वाचवणे आणि त्यांचं काम पण सुरू राहिलं पाहिजे एवढी आम्ही काळजी घेतो। आणि लोकांबद्दल जे सापाविषयी जे अंधश्रद्धा आहे ते पण दूर करतो। तर आता सचिन भाऊ टापरे आपल्याला 2 शब्द बोलतील। आमच्या विहिरीचं काम चालू असताना काम बंद पडलं। त्यावेळेस आम्ही जाधव साहेब, जळगावचे सर्पमित्र यांना बोलवलं व त्यांनी तो सर्प विहिरीतून काढून घेतला। त्यामुळे त्यांचे आम्ही खूप खूप आभार मानतो, धन्यवाद देतो।